आणि आजकाल इतके सारे जे टर्म्स येतात रिलेशनशिप आणि काय 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 तर इज इट सो की जे यंग किड्स और यंग अडल्ट्स असतील ते मोर ऑर लेस रिलेशनशिप समजून घेण्यापेक्षा त्याच्या टर्म्स मध्ये बस स्वतःला फिट करायला बघतात. यंग अडल्ट्सनी हे ओढवून घेतलेलं आहे. म्हणजे पायावर धोंडा मारायचा हा चॉईस आहे ना, ते बाय डिफॉल्ट नाही झालं. म्हणून मी म्हटलं वेस्टर्न कल्चरला कॉपी पेस्ट नका करू. तुम्ही त्याच्यामध्ये त्या टर्मिनॉलॉजीमध्ये अडकताय. दॅट इज वाय मल्टिपल चॉईसेस देर इज अ कन्फ्युजन. दॅट इज व्हॉट इज हॅपनिंग. त्यामुळे मी डेटिंग फेजमध्ये आहे. मग मी सिच्युएशनशिपमध्ये आधी होतो का, मग फ्रेंड्स विथ बेनिफिट्स होतं का, मग त्यानंतर मग ती मला घोस्ट करतेय का किंवा तो मला घोस्ट करतोय का, या सगळा अभ्यास करताना ना तुम्ही सगळा तो जो काही नात्याच्या सौंदर्याचा किंवा ते नातं फुलवण्याचा जो उपभोग घ्यायला पाहिजे त्याच्यासाठी जी लागणारी एनर्जी आहे ना, ती सगळी एनर्जी घालून चुकताय.